मतदार नोंदणी हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। एसआयआर मोहिमेत सहभागी व्हा, पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नागरिकांना आवाहन केलंय। तर मतदार नोंदणी हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेत सहभागी व्हा असं आवाहन आता पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नागरिकांना केलंय। धुळ्यातली ही आपण दृश्य पाहतोय। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आता हे आवाहन केलंय। एसआयआरचा कार्यक्रम चालू आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याच्या माध्यमातून मतदारांची नोंदणी ही चालू आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः आपला फॉर्म भरणं आणि तो फॉर्म जमा करणं हे बंधनकारक आहे। आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा असं मी आग्रह करतो। जबाबदारीचा विषय, सगळे मिळून एसआयआरच्या यादीमध्ये आपलं नाव नोंदवूया अशी मी विनंती करतो। राज ठाकरेंच्या घरी माकडाचा धुमाकूळ घालण्याचा प्रकार पाहायला मिळाला। माकड घरात शिरताच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली। माकड घरात शिरताच पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी तातडीने अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवलं आणि मदत मागितली। राज ठाकरेंच्या घरी माकडाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। शिवतीर्थावरची ही दृश्य आहेत। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द करण्यात आला। राज्यभरातील डॉक्टर संघटनेचा संप स्थगित करण्यात आलाय। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन अर्ज अखेर रद्द करण्यात आलेला आहे आणि राज्यभरातील डॉक्टर संघटनेचा संप आता स्थगित करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।